नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलवर. एका घरामध्ये दुपारच्या वेळेस सासू आणि सून दोघी आराम करत असतात. सासू अचानक झोपेमधून उठते आणि पाहते की तिची सून घरामध्ये दिसत नव्हती. सासूला काळजी वाटते आणि ती सुनेला शोधता शोधता वरच्या मजल्यावर जाते. त्यांचं 2 मजलीचं घर होतं आणि वरच्या मजल्यावर स्टोर रूम होती. सासू स्टोर रूमकडे जाते तर दरवाजा उघडा दिसतो आणि सासू स्टोर रूममध्ये गेल्यावर ती पाहते की तिची सून एका 19 वर्षांच्या मुलासोबत नको त्या अवस्थेमध्ये अश्लील चाळे करताना तिला दिसली. यानंतर त्या सासूने सुनेला चांगलाच धडा शिकवला, तिला शिव्या दिल्या, तिच्याकडून माफी मागून घेतली. पण तिने या गोष्टी कोणालाही सांगितल्या नाही, कारण की जर तिने या गोष्टी सर्वांना सांगितल्या असत्या तर तिची बदनामी झाली असती आणि तिच्या मुलाचा संसार मोडला असता. त्या कारणामुळे सासू सगळ्या गोष्टी आपल्या मनामध्ये ठेवते आणि सुनेला समजून सांगते. पण सून पुन्हा देखील तसंच करते. ती त्या 19 वर्षांच्या मुलासोबत वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन भेटत होती. त्यांचे ते अनैतिक संबंध तसेच सुरू होते. समोर चालून या अनैतिक संबंधाचा शेवट एका हत्याकांडाने होते आणि ते हत्याकांड असं होतं की नात्याला काळिमा फासली आणि एका हसत्या खेळत्या कुटुंबाला पूर्णपणे उद्ध्वस्त देखील करून टाकलं. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठे घडली ही घटना, सर्व काही सविस्तरपणे जाणून घेऊया. पण त्या अगोदर जर तुम्ही आपल्या या यूट्यूब चॅनेलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर ही घटना समोर आली आहे उत्तर प्रदेशच्या लखनौ जिल्ह्यामधून. लखनौ जिल्ह्याचं महानगर थाना पोलीस ठाणे आहे आणि या महानगर थाना पोलीस ठाण्याच्या अंतर्गत निशातगंज असं एक ठिकाण आहे. निशातगंज या शहरामध्ये गल्ली नंबर 2 मध्ये निर्मला देवी नावाची एक म्हातारी वृद्ध महिला तिच्या कुटुंबासोबत राहत होती. निर्मला देवीला एक मुलगा, सून आणि त्या दोघांचे 3 लेकरं होते. म्हणजे यांचं 5 लोकांचं हसतं खेळतं मोठं कुटुंब होतं. निर्मला देवी 69 वर्षांची होती आणि 2 वर्ष अगोदर तिच्या नवऱ्याचं निधन झालं होतं. तिच्या नवऱ्याचं नाव होतं राजाराम वर्मा आणि तो सचिवालयामध्ये कर्मचारी म्हणून कार्यरत होता. 2 वर्ष अगोदर त्याचं निधन झालं. त्याचे पेन्शनचे पैसे त्यांना सारखे येत होते. त्यांच्या आयुष्यामध्ये सगळं काही अगदी व्यवस्थितपणे चालू होतं. निर्मला देवीला एक मुलगा आहे, त्याचं नाव आहे त्रिदेश वर्मा. त्रिदेशच्या पत्नीचं नाव आहे रंजना. या दोघांना 2 मुली आणि 18 वर्षांचा एक मुलगा होता. त्रिदेश वर्मा हा वन विभागामध्ये कार्यरत होता आणि त्याची पत्नी ही घरी असायची. दोन्ही मुली शाळेमध्ये जात होता आणि मोठा मुलगा हा डिलेव्हरीचे काम करायचा. म्हणजे वडील आणि 3 लेकरं हे दिवसभर घराच्या बाहेर असायचे. घरामध्ये सासू आणि सून ह्या दोघीच होत्या. सासू ही 69 वर्षांची वृद्ध महिला होती. ती आपल्या एका कोपऱ्यामध्ये एका खोलीमध्ये आराम करायची आणि सून हे त्या घरचे सर्व काम सांभाळत होती. निर्मला देवीचा बंगला हा खूप मोठा बंगला होता. तो बंगला म्हणजे 2 मजलीचा होता. ग्राउंड फ्लोअरवर त्यांचं कुटुंब म्हणजे वर्मा कुटुंब राहायचं. पहिल्या मजल्यावर काही बॅचलर लोक राहत होते. 8-10 लोक जे कंपनीच्या कामाला होते हे सगळे लोक राहत होते आणि दुसऱ्या मजल्यावर 1-2 कुटुंब आपल्या सर्व एक लेकराबाळा आणि महिलांसोबत राहत होते. असं त्या बंगल्यामध्ये लोक होते. त्या लोकांचे पैसे देणे घेण्याचे काम रंजना करत होती. म्हणजे त्या म्हातारीची सून हे सगळे व्यवहार बघत होती. त्यांना कोणत्या गोष्टीची गरज आहे का, त्यांना योग्य त्या ठिकाणी पाणी पोहोचवणे, पैसे घेणे आणि लाईट गीट सगळं हिशोब रंजना करत होती. आणि दुसऱ्या मजल्यावर एक मुलगा, त्याचं नाव होतं राजन शर्मा. हा 19 वर्षांचा मुलगा मागच्या 3 वर्षांपासून त्याच बिल्डिंगमध्ये राहत होता. आणि रंजना आणि त्या 19 वर्षांचा मुलगा राजन या दोघांमध्ये चांगले संबंध होते. अगोदर हे दोघेजणे एकमेकांना मेवण्याच्या नात्याने बोलत होते, पण समोर चालून हे दोघे एकमेकांवर प्रेम करू लागले होते. यांच्यामध्ये अनैतिक संबंध निर्माण झाले आणि हळूहळू दोघे एकमेकांना भेटू लागले. त्याचं कारण असं होतं की रंजनाचा नवरा हा जास्त करून बाहेर असायचा आणि मुलगा पण कामाला असायचा. जर तिला कोणत्या गोष्टीची गरज असायची तर ती त्या मुलाला सांगायची, कारण तो मुलगा सर्वात जुना मुलगा होता आणि त्याला सगळ्या गोष्टींची माहिती होती.
आणि तो मुलगा देखील त्या महिलेला वहिनी म्हणायचा आणि एकदम मोकळ्याप्रमाणे बोलत होता आणि यातूनच त्यांचे प्रेम संबंध निर्माण झाले. पण समोर चालून हे दोघे एकमेकांना लपून छपून भेटू लागले. राजन शर्मा हा दुपारी कामावरून घरी येत होता, कारण की दुपारी त्या बिल्डिंगमध्ये जास्त कोणी राहत नव्हते आणि त्या गोष्टीचा फायदा घेऊन रंजना आणि राजन हे दोघे एकमेकांना लपून छपून भेटत होते. या दोघांमध्ये अनेकदा शारीरिक संबंध देखील होऊ लागले. मागच्या 3 वर्षांपासून या दोघांमध्ये अशा प्रकारचे संबंध चालत आले होते. एका दुपारी रंजना आपल्या सासूला झोपून दुपारच्या वेळेस वरच्या मजल्यावर स्टोर रूममध्ये तिच्या प्रियकराला भेटण्यासाठी गेली. तिची सासू अचानक झोपेमधून उठते आणि पाहते की सूनबाई कुठेही दिसत नव्हती. ती म्हातारी थोडा वेळ सुनेची वाट पाहते, पण सून आली नव्हती. त्यामुळे ती वरच्या मजल्यावर तिला शोधण्यासाठी गेली होती आणि शोधता शोधता ती स्टोर रूमकडे जाते. स्टोर रूमचा दरवाजा उघडा होता. तिला असं वाटलं की सून स्टोर रूममध्ये काहीतरी काम करत आहे, पण स्टोर रूममध्ये चुपचाप गेल्यावर म्हातारी पाहते की तिची सून त्यांच्या बिल्डिंगमधल्या एका 19 वर्षांच्या मुलासोबत नको त्या अवस्थेमध्ये अश्लील चाळे करत आहे. हे सर्व पाहिल्यावर म्हातारीला मोठा धक्का बसतो. म्हातारी त्या दोघांना जोरजोराने ओरडू लागते. त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करत होती. म्हातारी खूप तापली होती. ते दोघंही म्हातारीला माफी मागतात आणि यानंतर असं काही पण होणार नाही असं म्हणतात आणि त्यानंतर म्हातारी पण शांत असते, कारण की तिला असं वाटते की जर तिने या सगळ्या गोष्टी तिच्या मुलाला सांगितल्या किंवा बाहेर कुठेही सांगितल्या तर त्यांची बदनामी होईल, तिच्या मुलाचा संसार मोडून जाईल. त्या कारणामुळे म्हातारी या गोष्टी कोणालाही सांगत नाही आणि सुनेला समजून सांगते की यानंतर तू असं काही पण करणार नाही आणि काही पण केलं तर मी सरळ माझ्या मुलाला सांगून देईल. त्यानंतर काही दिवस सून एकदम शांतपणे राहू लागली, पण 8-15 दिवसांनंतर परत ती त्या मुलाला दुसऱ्या ठिकाणी जाऊन भेटू लागली आणि यांचे हे संबंध अजूनही समोर चालू राहिले. पण आता ती म्हातारी सुनेवर डोळा ठेवून होती. म्हातारी झोपण्याचे नाटक करायची आणि चुपचाप सुनेच्या मागे जाऊन तिला पकडून घ्यायची आणि हे एकदा नाही 2-3 वेळेस असं घडलं होतं की त्या म्हातारीने तिच्या सुनेला अशा अवस्थेमध्ये आणि तिच्या प्रियकरासोबत त्या बिल्डिंगमधल्या मुलासोबत पकडलं होतं आणि 2-3 वेळेस पकडल्यावर सुद्धा त्या म्हातारीने त्या मुलाला बाहेर काढलं नव्हतं. याचं कारण काय होतं हे तर माहिती नाही, पण तो मुलगा त्या महिलेसोबत ज्यावेळेस संबंध चालू होते त्यानंतरही त्या बिल्डिंगमध्ये होता. म्हातारी त्याला पकडत होती, पण म्हातारी त्याला बाहेर काढत नव्हती. याचं कारण समोर आलं नाही. 2-3 वेळेस त्या म्हातारीने सुनेला पकडलं आणि शेवटी तिने या सगळ्या गोष्टी तिच्या मुलाला सांगितल्या. मुलाला पण फार राग येतो. म्हातारी पण मुलाकडून बोलू लागली. सून एकटी पडली, तिच्याकडून कोणीही बोलत नव्हतं. शेवटी तिची चूक झाली होती, त्यामुळे नवरा तिला खूप शिव्या देतो, तिला मारतो देखील आणि तिला समजून सांगतो की एकदा तर लेकरांच्या तोंडाकडे पाहून मी चूप बसत आहे, पण यानंतरही तू असं काही केलं तर मी शांत बसणार नाही. मी तुला तुझ्या माहेरी नेऊन सोडून देईल. त्यावेळेस रंजना चूप राहते आणि नवऱ्याचं ऐकण्याचं नाटक करते आणि त्यांना होकार देते. पण नंतर तिच्या डोक्यामध्ये एक भयंकर प्लॅन जन्म घेतो. रंजना तिचा प्रियकर राजन शर्मासोबत एक मोठा प्लॅन बनवते. तो प्लॅन म्हणजे त्या म्हातारीच्या हत्या करण्याचा प्लॅन. कारण की घरी फक्त म्हातारी असायची आणि म्हातारीमुळेच एवढी मोठी भांडण झाली होती आणि त्या दोघांच्या या अनैतिक संबंधामध्येच म्हातारी अडथळा ठरत होती. त्या कारणामुळे रंजनाने विचार केला की म्हातारीचा काटा काढला तर आपल्या दोघांमध्ये कोणीही येणार नाही आणि राजन शर्मा हा देखील त्या रंजनाच्या त्या बोलण्यामध्ये अडकतो आणि तिला होकार देतो, कारण की त्याला देखील त्या महिलेसोबत संबंध करायला भेटायचा आणि त्या व्यतिरिक्त त्याला भाडे देखील द्यायचं काम पडत नव्हतं. हे दोघे एकदम नवरा आणि बायकोसारखे राहू लागले होते. मागच्या 3 वर्षांपासून यांच्यामध्ये असेच प्रेम संबंध होते. त्यामुळे दोघेही एकमेकांचं बोललेलं ऐकतात आणि या दोघांनी मिळून म्हातारीच्या हत्येचा प्लॅन बनवला. तारीख होती 21 मार्च 2026ची. सकाळच्या वेळेस सगळे लोक आपापल्या कामाला गेले होते. घरी म्हातारी आणि तिची सून होती. मोठा मुलगा हा डिलेव्हरीच्या कामासाठी गेला होता. म्हातारी तिच्या खोलीमध्ये झोपलेली होती आणि सून तिच्या खोलीमध्ये आराम करत होती. दुपारच्या वेळेस राजन शर्मा हा म्हातारीच्या खोलीमध्ये जातो. तिच्या गळा आवळून तिचा खून करतो, तिचे हातपाय बांधतो आणि तिच्या खोलीतले सर्व दागिने आणि पैसे घेऊन तो फरार होतो आणि ते सर्व दागिने आणि पैसे त्याने त्याच बिल्डिंगमधल्या त्याच्या मित्राकडे लपवून ठेवले होते. त्याला असं दाखवायचं होतं की त्या घरामध्ये चोरी झाली आणि चोराने त्या म्हातारीची हत्या केली. तिचे हातपाय बांधून घरातील सर्व दागिने आणि पैसे घेऊन चोर फरार झाला असं राजनला दाखवायचं होतं आणि त्याने तसाच प्लॅन केला. संध्याकाळी 4 वाजता त्या म्हातारीचा मोठा नातू घरी येतो. तो 18 वर्षांचा मुलगा आल्या आल्या पाहतो की म्हातारीच्या खोलीमध्ये म्हातारी जमिनीवर पडलेली आहे. तिचे हात पाय दोरीने बांधलेले होते.
त्यामुळे तो जोरजोराने ओरडू लागला. बाहेरचे काही लोक त्या ठिकाणी आले आणि सोबत खोलीमध्ये झोपण्याचं नाटक करत असलेली सून पण बाहेर पडत आली आणि जोरजोराने ओरडू लागली, नाटक करू लागली की तिच्या सासूची अशी हत्या कोणी केली, तिच्यासोबत नेमकं काय झालं हे तिला पण माहिती नव्हतं, असं ते नाटक करत होती. यानंतर त्या म्हातारीचा मुलगा आणि सर्व लोक त्या ठिकाणी जमले होते. पोलिसांमध्ये पण ही सगळी माहिती गेली होती. त्या ठिकाणी पोलीसवाले येऊन त्यांनी त्या डेड बॉडीला ताब्यामध्ये घेतलं आणि त्या ठिकाणी फॉरेन्सिक टीम आणि डॉग स्क्वॉड पण आला होता. पण एक जो श्वान होता, जो पोलिसांचा एक श्वान होता, तो वारंवार त्या महिलेजवळ आणि त्या भाडेकरू जो व्यक्ती होता त्या व्यक्तीकडे जात होता. आणि त्यावेळेस रंजनाचा नवरा पोलिसांना सरळ सरळ सांगून देतो की काही दिवसा अगोदर माझ्या पत्नीसोबत भांडण झाली होती, असं कारण होतं. त्यामुळे पोलिसांना पण शंका येते आणि पोलिसांनी पण सरळ सरळ रंजनाला ताब्यामध्ये घेतलं आणि तिच्या प्रियकराला पण ताब्यामध्ये घेतलं. आणि ज्यावेळेस त्यांना पोलिसी खाक्यात दाखवल्या तर त्या दोघांनीही घडलेला संपूर्ण प्रकार पोलिसांच्या समोर मांडला होता की त्यांनीच त्यांच्या अनैतिक संबंधामुळे त्या महिलेचा काटा काढला आहे. त्याच्या अनैतिक संबंधामध्ये ती म्हातारी अडथळा ठरत होती, त्या कारणामुळे त्यांनीच त्या म्हातारीचा खून केला असं त्यांनी पोलिसांसमोर सांगितलं होतं. त्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक करून त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला. पण ते जे कुटुंब होतं, 5 लोकांचं जे हसतं खेळतं कुटुंब होतं, ज्यांना कोणत्याही गोष्टीची काही पण कमी नव्हती, ते कुटुंब आता पूर्णपणे उद्ध्वस्त झालं. त्या कुटुंबामध्ये 2 महिला होत्या. दोन्हीही महिला त्या कुटुंबामध्ये राहिल्या नाही. एकीने जीवन गमावलं तर दुसरीचं जीवन आता आयुष्यभर कारावासामध्ये निघल. बाकी ही संपूर्ण घटना सांगणे म्हणजे कोणत्याही पवित्र नात्याला बदनाम करणे किंवा कोणाला परेशान करणे नाही, तर तुम्हाला सावधान करणे आणि सतर्क करणे आहे की कशाप्रकारे गुन्हे घडत असतात. या अनैतिक संबंधापासून जेवढं दूर राहिलं तेवढं चांगलं आहे. बाकी तुम्हाला या सर्व घटनेबद्दल काय वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया पुन्हा एकदा अशाच सत्य घटनेसोबत.